हरिओम. उपदेश साराच्या 24व्या भागामध्ये सगळ्यांचं स्वागत. प्रार्थना म्हणूयात. ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांती शांती शांती. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. सुरुवातीला ज्ञानयोगात जे आपण पाहिलेले आहेत श्लोक क्रमांक 17 आणि 18 ते सुरुवातीला एकदा म्हणू आणि मग थोडी उजळणी करून मग पुढच्या श्लोकाकडे जाऊ. मानसंतु किं मार्गणे कृते नैव मानसं मार्गार्जवात् वृत्तयस्त्वहं वृत्तिमाश्रिताः वृत्तयो मनो विद्यहं मनः. अध्यात्म मार्गातील साधनेच्या वाटेवरचा मुख्य अडथळा म्हणजे मन. तर हे मन नक्की काय स्वरूपाचं आहे याचा विचार आपण श्लोक क्रमांक 17 करायला सुरुवात केली. आपण पाहिलं की मनाचं अस्तित्व हे मिथ्या आहे. सर्परज्जूच्या उदाहरणावरून मिथ्या म्हणजे काय ते आपण समजून घेतलं. मिथ्या वस्तू ह्या स्वतःच्या अस्तित्वासाठी त्या वस्तूच्या अधिष्ठानावर अवलंबून असते. मग मिथ्या असलेलं जे मन आहे त्याचं अधिष्ठान काय असावं यावर आपण 18व्या श्लोकामध्ये विचार सुरू केला. प्रथम मनात उठणाऱ्या असंख्य वृत्तींचा प्रवाह म्हणजे मन अशी आपण सुरुवातीला व्याख्या केली. पण या असंख्य वृत्तींच्या मुळाशी फक्त 2च प्रकारच्या वृत्ती असतात. त्या 2 वृत्ती कुठल्या? अहम वृत्ती आणि इदम वृत्ती. आणि मग त्याच्याही पुढे जाऊन आपण असं पाहिलं की सर्व इदम वृत्ती या एका अहम वृत्तीवरतीच अवलंबून असतात. म्हणजे अहम वृत्ती हे सर्व इदम वृत्तींचं अधिष्ठान आहे. मग या अहम वृत्तीलाच मन समजायला काय हरकत आहे? पण असा ठाम निर्णय घेण्यापूर्वी या अहम वृत्तीचा थोडा अधिक बारकाईनं विचार करणं आवश्यक आहे. आणि तोच सखोल विचार हा पुढच्या 19व्या श्लोकामध्ये आपण आज करणार आहोत. प्रथम श्लोक म्हणूयात. अहमयं कुतो भवति चिन्वतः ऐपतत्यहं निजविचारणम्. अन्वय पाहूयात. अयम अहम कुतः भवति इति चिन्वतः मनुष्यस्य अहम ऐपतति एव एतद् एव निजविचारणम् अस्ति. अर्थ पाहूयात. अयम अहम कुतः भवति म्हणजे हा अहंकार कुठून उत्पन्न होतो? इति चिन्वतः मनुष्यस्य अहम असा विचार करणाऱ्या माणसाचा अहंकार आई पतती एव. अहो काय आश्चर्य, तो नाहीसाच होतो, तो गळूनच पडतो. एतद एव म्हणजे विचारणम अस्ति. हाच आत्मविचार आहे. आता या श्लोकामध्ये अहम या शब्दाचा अर्थ अहंकार असा सांगितलेला आहे. पण या ठिकाणी हे लक्षात घ्यायला पाहिजे की व्यवहारात आपण अहंकाराचा अर्थ जो गर्व असा जो रूढ झालेला आहे तो इथे अभिप्रेत नाही बरं का. इथे अहम म्हणजे अहम वृत्ती म्हणजे मी आहे ही जाणीव. आता मी आहे असं म्हणताना मी कुणीतरी आहे किंवा मी काहीतरी आहे अशी जाणीव आपल्यासारख्या सामान्य माणसांना असते. खरं आहे की नाही? मग आपल्याला आपण कोण आहोत असं वाटत असतं. हे पाहण्यासाठी काही उदाहरणं आपण घेऊयात म्हणजे ते आपल्याला अधिक स्पष्ट होईल. आणि ही अहमवृत्ती कुठून निर्माण झाली आणि ती खरंच नित्य आहे का हे समजण्यासाठी सुद्धा या अहमवृत्तींची जी काही आपण उदाहरणं पाहणार आहोत त्याची मदत होईल. तर पहिलं उदाहरण आहे मी मनुष्य आहे ही अहमवृत्ती. आता ही अहमवृत्ती मी शरीर आहे या समजुतीवर आधारित आहे. म्हणजे शरीराच्या संदर्भात माझी ही अहमवृत्ती आहे की मी मनुष्य आहे. म्हणजे मला काय म्हणायचं आहे की माझं शरीर मनुष्याचं आहे.
अजून एक उदाहरण घेऊ. मी स्त्री आहे किंवा मी पुरुष आहे या विधानात मी स्वतःला स्त्री किंवा पुरुष ते काही समजते, तर ही समजूत कशावर आधारित आहे? तर मी शरीर आहे या समजुतीवर. मी लठ्ठ आहे किंवा मी बारीक आहे, मी उंच आहे, मी बुटकी आहे, ही अहमवृत्तीसुद्धा मी शरीर आहे या संदर्भावरच आधारित आहे, कारण हे सगळे शरीराचे गुणधर्म आहेत. अजून थोडंसं पुढे जाऊन असं म्हणता येईल की मी पत्नी आहे किंवा मी आई आहे, मी बहीण आहे. ही जी आपली नातेसंबंध आहेत आणि ते जी काही आपली भूमिका मी आहे म्हणून आपण मांडतो, ती सुद्धा मी शरीर आहे याच मूळ भूमिकेवर आधारित आहे. कसं? कारण नातं हे दोन शरीरांचं असतं ना एकमेकांशी. ज्या मुलाला माझ्या शरीरातून मी जन्म दिला आहे त्याची मी आईस आहे अशी माझी भूमिका असते, किंवा त्याला वाटतं की मी हिचा मुलगा आहे. आम्ही एकाच आईवडिलांची मुलं असेल तर हा माझा भाऊ आहे किंवा ही माझी बहीण आहे. म्हणजे ही सगळे या सगळ्या अहमवृत्ती या शरीराच्या संदर्भात बोलल्या जातात किंवा अस्तित्वात असतात. आता दुसऱ्या प्रकारच्या आपण बघू अहमवृत्ती. मी सुखी आहे किंवा मी दुःखी आहे. तर सुख किंवा दुःख हे मनाला जाणवतं. त्यामुळे सुखी असणं दुःखी असणं या मनाच्या अवस्था आहेत. आणि त्यामुळं ही जी विधानं आपण करतो ती हेच दर्शवतात की मी मन आहे असं मी या क्षणाला समजत आहे. म्हणजेच या अहमवृत्ती या मनाच्या संदर्भामध्ये खऱ्या आहेत. अजून एक निराळा प्रकार पाहू. मी हुशार आहे किंवा मी मठ्ठ आहे. आता या विधानांच्या मुळाशी काय आहे समजूत? तर मी बुद्धी आहे. मी बुद्धी आहे या ठाम समजुतीवर आधारित ही वरची विधानं किंवा या वरच्या अहमवृत्ती आहेत. अजून एक निराळं उदाहरण बघूया. मी विजयी आहे किंवा मी पराभूत आहे. या ठिकाणी मी स्वतःला कर्ता मानते आहे आणि त्यामुळे मी स्वतःकडे कर्तृत्व घेते आहे. म्हणजे त्या विजयासाठी किंवा त्या पराभवासाठी मी स्वतःला जबाबदार धरते आहे. इथे एक माझ्या मनात कर्ता भाव आहे आणि तो कर्ता भाव हा त्या अहमवृत्तीच्या मुळाशी आहे. आता ही जी आपण सगळी वेगवेगळी उदाहरणं पाहिली त्याच्यावरून आपल्याला काही निष्कर्ष काढायचे आहेत. तर पहिली दोन गोष्टी आपण त्याच्यामधून समजून घेणार आहोत किंवा त्या आपल्याला लक्षात यायला पाहिजेत. त्यातली पहिली गोष्ट अशी आहे की अहमवृत्ती ही नित्य नाही. तर मागच्या श्लोकात आपण काय म्हटलं की इदमवृत्ती बदलणाऱ्या आहेत आणि अहमवृत्ती ही नित्य आहे. पण वरील सगळी उदाहरणं हेच सिद्ध करतात की अहमवृत्तीसुद्धा सापेक्षच आहेत. म्हणजे एका अहमवृत्तीच्या संदर्भातल्या सर्व इदमवृत्ती असं जर फक्त बघितलं तर त्या इदमवृत्ती बदलणाऱ्या आणि ती पर्टिक्युलर अहमवृत्ती स्थिर. पण जेव्हा अहमवृत्तीच बदलते तेव्हा तिच्याभोवती अजून काही इदमवृत्तींचं मधमाशांचं पोळ्याचे पण आपण एक उदाहरण बघितलं होतं, राणी माशी आणि इतर माशा. तर इथे अहमवृत्तीसुद्धा सापेक्षच आहे. संदर्भ बदलला की अहमवृत्ती बदलते आहे. शरीराच्या संदर्भात निराळ्या अहमवृत्ती, मनाच्या संदर्भात वेगळ्या, बुद्धीच्या सापेक्ष अजून वेगळ्या अशा अहमवृत्ती असतात. म्हणजे अहमवृत्तीसुद्धा नित्य नाहीत ही एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला या उदाहरणावरून कळली. आणि म्हणून या श्लोकात अयम अहम असं म्हटलं आहे. म्हणजे ही अहमवृत्ती असं म्हटलं आहे आणि त्याच्यामुळे अहमवृत्तीला सुद्धा ऑब्जेक्ट बनवलेलं आहे. आता मागच्या श्लोकाचं जर आपण आठवण केली तर इदमवृत्ती म्हणजे हे असं जे आपण दाखवतो त्याला आपण इदमवृत्ती म्हणली आणि इदमवृत्ती ही ऑब्जेक्ट आणि मी हे जाणतो ती अहमवृत्ती हे सब्जेक्ट, तो जाणणारा आणि जे जाणलं जातं ते ऑब्जेक्ट. पण आता अहमवृत्ती पण जाणली जाते आणि म्हणून अहमवृत्तीला सुद्धा अयम हे विशेषण लावून ती पण कशी बदलणारी आहे हे दाखवलेलं आहे. ज्याला नित्य अस्तित्व नाही त्याला आपण मिथ्या म्हणतो. म्हणून ज्या प्रकारे मन नाहीच आहे असं 17व्या श्लोकात म्हटलेलं आहे त्याचप्रमाणे सतत बदलणारी अहमवृत्तीसुद्धा मिथ्या असल्यामुळं तिला अस्तित्वच नाही. असं म्हणताना महर्षी कसं म्हणतात, आई पतती अहम. अरे ही आश्चर्याची गोष्ट आहे की तो अहम जे अहमवृत्ती अहम जे आपण म्हणतोय तो गळूनच पडतोय. तर आई हा शब्द हा इथे आश्चर्य दाखवण्यासाठी आहे.
अहमवृत्ती पण प्रत्यक्षात अस्तित्वात नाहीच हे कळल्यावर वाटतं की नाही आपल्याला आश्चर्य. तर अहमवृत्तीच्या उदाहरणावरून पहिली गोष्ट आपल्या लक्षात आली की अहमवृत्ती या सापेक्ष असल्यामुळे त्या अनित्य म्हणजे बदलणाऱ्या आहेत आणि अहमवृत्ती हाही एक विचारच आहे. आता दुसरी गोष्ट या सगळ्या उदाहरणावरून आपल्याला कळते ती म्हणजे अहमवृत्ती किंवा अहंकार या शब्दाची खरी व्याख्या. बघूया आता कधी. स्वतःला शरीर किंवा मन किंवा बुद्धी वगैरे वगैरे समजणं किंवा मानणं आणि त्यांच्या कर्माचं कर्तृत्व स्वतःकडे घेणं म्हणजे अहंकार. मी देह आहे, मी कर्ता आहे, मी भोगता आहे हा भाव म्हणजे अहंकार. तर हा अहंकार कशामुळे निर्माण झाला? तर अज्ञानामुळे. कशाचं अज्ञान? तर स्वतःच्या चैतन्य स्वरूपाचं अज्ञान. स्वतःच्या चैतन्य स्वरूपाच्या अज्ञानामुळं हा अहंकार निर्माण झाला. आणि जेव्हा हे अज्ञान दूर होतं आणि सगळ्या उपाधींचा निराश केल्यानंतर फक्त मी आहे इतकीच जाणीव उरते. मी कुणीतरी आहे असं नाही, मी आहे एवढंच. मग मी पत्नी असेन, पती असेन, मुलगा असेन, मुलगी असेन, शरीर असेल, मन असेल, ह्याची मला काहीही जाणीव नाही, फक्त अस्तित्वाची जाणीव. तेव्हा अहमवृत्ती शांत होते किंवा गळून पडते. इथे उपाधी हा शब्द वापरलेला आहे, उपाधींचा निरास. या शब्दाची चर्चा म्हणजे उपाधी या शब्दाची चर्चा आपण मागे जेव्हा भक्तियोगामध्ये अभेद भावनेविषयी बोलत होतो की नाही तेव्हा आपण केलेली आहे, ती थोडीशी आठवा. उपाधी म्हणजे अशी गोष्ट किंवा वस्तू जी मूळ वस्तूच्या संपर्कात आल्यानंतर स्वतःचे गुणधर्म मूळ वस्तूवर लादते. आता इथे जी आपण वेगवेगळी उदाहरणं पाहिली त्याच्यामध्ये उपाधी कुठल्या कुठल्या पाहिल्या आपण? शरीर ही एक उपाधी आहे, मन, बुद्धी, ह्या प्रामुख्याने 3 उपाधी आपण विचारात घेतल्या. आता ह्या सगळ्या उपाधींचे गुणधर्म काय आहेत? की त्या बदलणाऱ्या आहेत, त्या नाशवंत आहेत, परिवर्तनशील आहेत. आणि मूळ वस्तू कुठली आहे? आत्मतत्व. पण आत्मतत्व जेव्हा शरीराच्या संपर्कात आल्यानंतर शरीराचं विनाशित्व, विकारित्व हे जे गुणधर्म आहेत ते आत्मतत्वावर लादले जातात आणि आत्मतत्वही तसंच आहे असं वाटायला लागतं. तर जेव्हा या उपाधींचा निराश केला जातो म्हणजे आत्मतत्व हे शरीरापेक्षा वेगळं आहे, मनापेक्षा वेगळं आहे, बुद्धीपेक्षा वेगळं आहे, हे जेव्हा स्वच्छ आपल्याला कळतं तेव्हा अहमचा नाश होतो, अहमवृत्ती शांत होते. इथे या श्लोकात जो अहमचा नाश सांगितलेला आहे ना तो आणि ध्यानयोगामध्ये आपण जो मनोनाश ही संकल्पना जी आपण पाहिलेली आहे त्या दोघांचा अर्थ सारखाच आहे. त्या मनोनाशामध्ये आपण काय पाहिलं होतं? प्रक्षेपक मनाचा नाश. आणि या मनोनाशाला किंवा या अहमवृत्तीच्या नाशालाच नाश होण्यासाठी जो आपण विचार करतो की हे मी नाही, हे मी नाही, हे मी नाही, शरीर नाही, मी मन नाही, मी बुद्धी नाही, ह्यालाच आत्मविचार असं म्हणतात. आणि अहमवृत्ती ही जी बदलती आहे तिचाही काहीतरी आधार किंवा अधिष्ठान असायला हवं आणि ते अधिष्ठान म्हणजे आत्मतत्व आहे हे लक्षात येणं म्हणजेच आत्मविचार. तर ही सगळी पार्श्वभूमी लक्षात ठेवून आपण आता पुन्हा एकदा हा 19वा श्लोक म्हणूया. अहमयं कुतो भवति चिन्वतः ऐपतत्यहं निजविचारणं. तर अहमवृत्ती गळून पडल्यानंतर आता आत्म्याचं दर्शन कसं होतं ते आपण पुढील 20व्या श्लोकात अर्थातच पुढच्या भागात बघणार आहोत. आता प्रार्थना म्हणून समारोप करू. ओम असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतं गमय. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते.
ओम शांती शांती शांती. हरी ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरी ओम.